त्याच्यामध्ये जसं आता मनीष शिरसाट सरांनी जे पार्लिमेंटच्या बद्दल एक संकल्पना मांडली की असायला पाहिजे आणि याच्यामध्ये आपण काही गोष्टी करायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. म्हणजे नुसतं त्याच्यासोबतच संजय ओरके सरांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला. तर आपण हे असं करू शकतो. आणि जे आपल्या आता जवळजवळ 350 विद्यार्थी पासआउट झालेले आहेत आपल्या आंबेडकर थॉटचे, त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण एक ॲल्युमिनी असोसिएशन तयार करून आपण मागच्या वर्षी 100 विद्यार्थ्यांचे फॉर्मसुद्धा भरून घेतले, परंतु प्रोग्राम आयोजित केला नाही, त्याचं रीतसर इनॉग्रेशन केलं नाही. तर त्या ॲल्युमिनी असोसिएशनच्या माध्यमातून आपण जवळजवळ 300 ते 350 विद्यार्थी पासआउट झालेले आहेत आणि आता सध्या 84 विद्यार्थी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे मिळून आहेत. हे सगळे जर त्याला जॉईन झाले तर एवढं मोठं संघटन आपलं होऊ शकते. आणि हे सगळे या सिनियर ज्येष्ठ प्राध्यापकांच्या माध्यमातून तयार झालेले विद्यार्थी आहेत, साधेसुद्धे विद्यार्थी नाही. मी पण एक विद्यार्थी आहे, 22-23च्या बॅचचा मी विद्यार्थी आहे या एम ए आंबेडकर थॉटचा. मी पण सुद्धा यांच्याच तालमीत तयार झालेलो आहे. तसा मी कम्प्युटर इंजिनियर आहे, माझा काही तसा फारसा आर्टशी संबंध नाही, पण एम ए आंबेडकर थॉट केल्यामुळे मला त्याचा भरपूर फायदा झाला आणि हा या आंबेडकर थॉटमध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. तर आपण ॲल्युमिनी एक तयार करून, जे माजी विद्यार्थी आहे त्यांचं संघटन तयार करून यावर्षीच करू. आता अभ्यास मंडळ नुकतंच तयार झालेलं आहे आणि त्याचं फ्लेक्स समोर लागलेलंच आहे, सगळ्यांना आपल्याला माहीतच झालं. तर ह्या अभ्यास मंडळालाच सांगतो की आपण एक ॲल्युमिनी मीट घेऊ आणि त्या माध्यमातून आजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी आपण सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होऊ आणि त्याच्यामध्ये आपण काय नवीन करू शकतो आणि समाजाला काय देऊ शकतो. नुसता पास होणं काही फार कठीण गोष्ट नाही. 60-40चा तुमचा हे असतो, 60 मार्काची थेअरी असते आणि 40 मार्काची इंटरनल असते आणि हे सगळं मिळून पास होणं फार सोपं आहे. परंतु आपण काही इथे पास व्हायसाठी आलेलो नाही, नुसतं पास तसंच होऊन जाते. परंतु इथून आपण काय विचार घेऊन जाऊ शकतो आणि ते विचार समाजात नेऊन त्याचं आउटपुट काय दाखवू शकतो, हे जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हीच गोष्ट डॉक्टर नितीन कोळी सरांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये मांडली की NEP जे आहे ना, NEPमध्ये सुद्धा आउटकम बेस प्रोग्राम आहे आणि आउटकम बेस प्रोग्राम असल्यामुळे याच्यामध्ये काय आउटपुट देऊ शकतो, तर समाजाला काय दिशा देऊ शकतो, हे चांगली दिशा देण्याचं काम इथून होऊ शकतं. कारण आपण 2 वर्ष ट्रेनिंग घेतलेलं आहोत. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की राजकारणामध्ये जर जायचं असेल तर राजकारणाच्या याच्याबद्दल ट्रेनिंगचं एक असायला पाहिजे. मला वाटतं 49च्या भाषणामध्ये, 23 जानेवारी 1949च्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं. आणि त्यांनी अशी एक स्कूल पण काढली मुंबईमध्ये की ज्याच्यासाठी राजकारणामध्ये जायला आपल्याला कसं आमदार खासदार बनायचं असेल तर काय काय गोष्टी शिकायला पाहिजे याचं संपूर्ण ट्रेनिंग तिथे दिलं जात होतं. 1 वर्ष जवळजवळ चालली ते. त्याचे रजिस्ट्रार रेंगे म्हणून होते आणि नंतर ते रेंगे यांची डेथ झाल्यानंतर ते बंद पडलं. पण तशा टाईपचं जर असलं तर ते शिकून आपण तिथे पुढे जाऊ शकतो. म्हणजे ट्रेनिंगवाले जर गेले तर. नाही तर ट्रेनिंगवाले नाही गेले तर आपण पाहूनच राहिलो काय परिस्थिती होऊन राहिली याच्यामध्ये. तर त्याला काही कळत नाही त्या संसदेत कसं बोलायचं, काय बोलायचं आणि कोणते नियम काढायचे. आणि आपल्याला तर माहीतच नाही, आपण एकदा निवडून गेलो की नंतर त्यांना कधी विचारत नाही काय केलं काय नाही. तर अशी परिस्थिती आहे. आता इथे बघा, आंबेडकर विचारधारा या माध्यमातून आपण हे सगळे विचार इथून शिकून, नुसतं शिकून नाही चालणार, तर याचा उपयोग करायला पाहिजे. तर याचा उपयोग समाजामध्ये करायसाठी NEPमध्येच एक 60 तासाचं आणि फर्स्ट इयरला आणि 90 तासाचं सेकंड इयरला असं एक प्रॅक्टिकल सेशन आहे. म्हणजे त्याला काही बंधन नाही की तुम्ही हेच करायला पाहिजे तेच करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला गाईड पण अलोकेट केलेलं आहे फर्स्ट इयरसाठी आणि सेकंड इयरसाठी. त्याला आपण मेंटॉर मेंटी म्हणतो. मेंटॉर अलोकेट केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी समाजामध्ये जाऊन करता येतात त्या करायच्या, त्याचे फोटो काढायचे, त्याचा रिपोर्ट बनवायचा आणि तो रिपोर्ट सादर करायचा. 60 तास फर्स्ट इयरला आणि 90 तास सेकंड इयरला त्याचे ग्रेड्स तुम्हाला मिळतात. तर समाजामध्ये ह्या गोष्टी जाऊन आपण देऊ शकतो. जेव्हा आपण तिथे जाऊ, तिथे गेल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल काय परिस्थिती आहे हे माहीत पडेल आणि ॲक्च्युअल परिस्थिती माहीत पडल्यानंतर आपण त्याच्यावरती, जसं आता वाघमारे सरांनी आपल्याला सांगितलं की नवीन इश्यूज तिथे गेल्यावर आपल्याला माहीत पडतील एक्झॅक्ट काय इश्यू आहे. आणि ते नवीन इश्यू घेऊन आपण इथे यायचं आणि त्या इश्यूवरती सर आपण प्रोजेक्ट पण करू शकतो. आपले जे रिसर्च प्रोजेक्ट असतात सेकंड इयरला, ते रिसर्च प्रोजेक्टमध्ये तुम्ही त्याची मांडणी करू शकता सविस्तर आणि ते समाजामध्ये नेऊ शकता. तर भरपूर गोष्टी आपण या आंबेडकर थॉटच्या माध्यमातून करू शकतो. एक PhDचा जो नितीन कोळी सरांनी विषय मांडला तो पण अत्यंत महत्त्वाचा आहे. जसा की नियम असा आहे की त्या विभागामध्ये प्राध्यापक पाहिजे, तो PhD असला पाहिजे
तो रेग्युलर असला पाहिजे तरच त्याला रिसर्च सेंटर भेटते. परंतु आता सरांनी सांगितलं की आपण जर असं प्रपोजल मांडलं तर विद्यापीठाला डायरेक्ट भेटू शकते. तर आपण त्या माध्यमातून तो मांडण्याचा प्रयत्न करू.